मला माहिती होतं असं काहीतरी होणार, म्हणून तुम्हाला सांगत होतो नका भेटू या माणसाला. वाघमारे, तुमचा जीव जरी माझ्यात गुंतला नसला ना तरी माझा जीव तुमच्यात लई गुंतलाय, त्यामुळे जपा त्यो. सत्या, सत्या, तुला बोललो होतो ना वाघमारेंच्या केसाला बी धक्का नाही लागला पाहिजे. लाव लाव, काय करशील? तर इथंच काढला असता तुला. तुला तेच करायचं होतं पहिल्यापासून. मला संपवून तुला साताऱ्याचा मालक व्हायचं होतं. केलंस तू तसं, पण तुझ्या काळ्या धंद्याची शिक्षा मला भोगायला लागली. ही तुझ्या कर्माची फळ आहेत, त्यात माझा काही संबंध नाही. आजपर्यंत लोकांना तू फसवत आलायस, नाही आता खोटं बोलशील ना तर इथंच काढीन तुला. गाडून टाक, पण त्याच्या आधी मला एक काम करू दे. काय करणार आहेस तू? हिशोब चुकता करायचा. तुला माहितीये तात्या हिशोबात किती पक्का आहे, कारण तो हिशोब मी इथे नाही केला तर मग मला करमायचं नाही. तू माझ्या बायकोला जाळून मारलंस ना, तात्यासाहेब गण खाली. तुला जो काही हिशोब चुकता करायचा आहे ना तो माझा जीव घेऊन कर, पण वाघमाऱ्यांना काय करायचं नाही. वा वा वा, याला म्हणतात प्रेम आणि याला म्हणतात दुश्मनी. तात्यासाहेब काय करताय? बंदूक खाली टाका. असं करू नका, यानं तुम्हीच अडचणीत याल. अजून काय अडचणीत यायचं राहिलंय? अरे मुलं गेली, बायको गेली, परिवार उद्ध्वस्त झाला. काय करू बाहेर राहून? त्याला मारल्यावर किमान जेलमध्ये आनंदी राहता येईल मला. तात्या नाटकी करू नको, बंदुकाला ठेव. सत्याला काय झालं जीवन सोडणार नाही तुला. तुझी काय इच्छा आहे शेवटची? मी सांगतो तुझी शेवटची इच्छा काय आहे. तुला तुझ्या बायकोसोबत संसार नाही करता आला, किंवा तिच्या मांडीवर प्राण सोडता येतील, जसं माझ्या बायकोने माझ्या मांडीवर प्राण सोडले. भाग्याची गोष्ट असते फार. तात्यासाहेब गण द्या. डिपार्टमेंट लोडेड बंदूक आहे माझ्याकडे. तुला जे करायचंय ते कर. माझा जीव घ्यायचा तर तो बी घे, पण वाघमाऱ्यांना इथनं सही सलामत जाऊ दे. तात्यासाहेब, तात्यासाहेब असा वेडेपणा करू नका. बंदूक खाली टाका. हे बघा, कायदा त्यांचं काम करेलच. कायद्यावर विश्वास ठेवा. तात्यासाहेब प्लीज बंदूक द्या, नाही तर मला तुमच्यावर गोळ्या झाडाव्या लागतील. झाडा, मरताना मी याच्यावर रिव्हॉल्वर रिकामा करून मरेन. वाघमारे काय करताय तुम्ही? स्वतःचा जीव कशाला धोक्यात घालताय? सोड मला, थांब. तात्यासाहेब, हे बघा, हे करून काही मिळणार नाही. तात्यासाहेब, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? कायद्यावर विश्वास आहे ना? ज्यानं तुमच्या कुटुंबाचा घात केलाय त्याला मी शिक्षा देणार. तो जो कोणी असेल त्याला फासावर चढवायला मी मागं पुढे बघणार नाही, अगदी सत्य असला तरी.
किती मोठ्या मनाची आहेस तू, की तुला एवढा त्रास दिला, छळलं मी तुला, तर तू माझ्यासाठी माझ्या बाजूने उभे राहिली. मला न्याय मिळेल याची खात्री झाली मला. खोटारडा माणूस आहेस रे, अजून मस्ती जिरली नाही तुझी. सत्या सोड, सत्या सोड त्यांना. वाघमारे तुम्ही का विश्वास ठेवता याच्या बोलण्यावर? गुन्हेगार आहे हो. मग तू कोण आहेस? तू पण गुन्हेगारच आहेस ना? वाघमारे असं काही नाही झालेलं, हे सगळा गैरसमज आहे तुमचा. काही गैरसमज नाहीये. मी माझ्या डोळ्यांनी बघितले आणि तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा देऊन मी यांना न्याय मिळवून देणार. घेऊन जाय ना. चला तात्यासाहेब. या सत्यानं माझ्या मुलांना जाळून मारलंय, माझ्या बायकोला जाळून मारलंय सत्यानं. माझा सगळा परिवार उद्ध्वस्त केला आहे सत्यानं. न्याय मिळावा. चला तात्यासाहेब. गायकवाड, लोकेशन पाठवते, गाडी घेऊन ये. वाघमारे, वाघमारे थांबा, थांबा वाघमारे, वाघमारे थांबा, अहो थांबा वाघमारे. तुमचा खरंच ते तात्याच्या बोलण्यावर विश्वास बसलाय? त्याचं खरं रूप माहित असून बी तुम्ही त्याची बाजू ऐकून घेतली? मग माझं काय? माझ्यावर का विश्वास ठेवत नाही तुम्ही? कोण म्हणलं मी विश्वास ठेवलाय? मी आता कुणावर पण विश्वास ठेवणं सोडून दिले. माझा फक्त पुराव्यांवर विश्वास आहे, कारण लोक हजार मुखवटे घेऊन फिरत असतात. मग तो तात्या बी तेच करतोय. आजपर्यंत असेच मुखवटे लावून लोकांना फसवत आलाय तो, आणि त्याचा खरा चेहरा लोकांसमोर तुम्हीच आणला ना. मग आता का त्याची बाजू ऐकून घेताय? का त्याच्यावर विश्वास ठेवताय? मी नाही ठेवला त्यांच्यावर विश्वास अजून. बर समज,